नमस्कार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तर आज या मीटिंगचा मुद्दा म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, तसेच सचिव आहेत आपले विलास पैलवान आणि उदयदादा, की आज या मान्यवरांनी या ज्या आपल्या प्रमुख जे बैलगाडी आपली जी संघटना चालवत आहेत, आज ते थांबलेले आहेत. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. तर आपले या ठिकाणी जे युवक आलेत सर्वांनी, त्यांना वाटते का या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आपला पुन्हा या पदावर विराजमान व्हावं? हात वरती करा. ज्यांना ज्यांना वाटते विलास पैलवान, शेवाळे आबा, उदयदादा यांनी पुन्हा पदावर काम करून पुन्हा एकदा या पश्चिम महाराष्ट्राला एक जोरदार ताकद द्यावी. पैलवान आणि दादा, आता इथं आबा नाही आहेत, परंतु तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही या पदावर डबल रुजू व्हा. अन्यथा आम्ही, नाहीतर तुम्ही आम्हाला सांगा की खेळ बंद करून टाका, आम्ही आपलं थांबतो. तुम्ही नसाल तर हे क्षेत्र आमच्यासाठी तर पोरक आहे. म्हणजे बाकीच्याला कोणाला काय असेल नसेल त्याचं घेणं देणं, परंतु आम्हाला माहीत आहे की आज हा विलास पैलवान तुम्हाला सांगतो, 100 निकालातला एक निकाल चुकला असेल, परंतु 99 निकाल ह्या माणसानं बरोबर दिलेत. शेवाळे आबा असतील, विलास पैलवान असतील, उदयदादा असतील, लक्षात ठेवा. आणि आज ह्यो माणूस अख्ख्या महाराष्ट्राला वाईट झालाय. म्हणजे सर्वसामान्य आमच्या बैलमालकासाठी वाईट नाही झाला, वाईट झालाय ते पदाधिकाऱ्यांसाठी, ज्यांचं ह्यांचं म्हणजे वाद आहेत त्यांच्यासाठी आता ह्यो माणूस वाईट वाटतोय. परंतु पैलवान, तुमचा आणि माझा पण बराच वेळा वाद आहे. वैचारिक तुमचा माझा 10 वेळा वाद झालाय, अगदी हुमरातुमरी झालेली आहे तुमची माझी. परंतु पैलवान शेवाळे आबा असतील, उदयदादा असतील, तुम्ही या बैल मालकांचा हिताचाच निर्णय तुम्ही आतापर्यंत घेतला. आणि आज पण वाटते आम्हाला की तुम्ही पुन्हा एकदा ताकदीनं काम करावं. मुद्दा क्रमांक 2 आहे की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आणि महाराष्ट्र पूर्ण मैदान. कुणाकुणाला वाटते की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान व्हावीत? एकदा हात वर करा. ज्यांना वाटत नाही त्यांनी हात खाली करा. बघा, आज 100% लोकांना वाटते की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित व्हावी. का व्हावी? एक बैल मालक म्हणून तुम्हाला सांगतो, आज आपल्या भागामध्ये कमीत कमी 2000 वासर आहेत आदत. तुम्हाला मान्य आहे का? 2000 आदत वासर आहेत. मला सांगा, आपल्या सर्वसामान्य बैल मालकाला आता कुठेतरी आपल्यात खेळ चालू आहे, आता कुठं आपल्यातली वासरं उजेड द्यायला लागलेत, आता कुठं आपल्यातल्या बैलांना गट घावायला लागलेत, सेमी पास करून आपली बैल गुलात राहायला लागलेत. तर ह्यासाठी आपल्या गोरगरीब मालकांसाठी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित व्हावी. याचं कारण म्हणजे आपला बैल कुठेतरी विकला पाहिजे, आपल्या बैलाची चर्चा झाली पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की तिकड जर बैल इकडे पळा आली तर कमीत कमी 6-7 बैल त्यांच्याचे राहतात, 2-3 बैल आपल्याचे राहतात. आणतोय कोण? आपण आणतोय. त्यांना आपला विरोध नाही, त्यांना आमचा विरोध नाही. परंतु आमच्या भागामध्ये भरपूर बैल अशी आहेत की ती 2-3 नंबरमध्ये पळतात. त्यांना कुठेतरी संधी मिळाली आणि आता ती संधी मिळत आहे. त्यामुळं मनापासून विनंती आहे की मैदान हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित व्हावी. मुद्दा क्रमांक 3, आता ज्यांनी पैलवान नवीन खरेदी केल्यात त्यांना खरेदी केल्यात त्यांनी करू द्या, त्यांना बैल आता पळवू द्या. आता काय सगळ्याच लोकांना आपण विरोध करत बसणार नाही. परंतु आता इथून पुढं जो कोणी नवीन बैल घेईल, नवीन खोंड घेईल, त्याच्यावर पण मर्यादा तुम्ही टाका. अन्यथा पैलवान, आमच्या भागामध्ये आता 4-5 व्यापारी होते, अक्षरशः त्यांनी नाच सोडलाय व्यापाराचा. एक देखील गाडी आता आमच्या भागात येत नाही. हे मान्य आहे का नाही युवा सगळ्यांना? का मान्य नाही? आता कुठं खोंडाला आमच्या 50-51 लाखाला मागायला लागलेत. तुम्ही बघा, पेडगावला बघा, माळशिरसला बघा, 7-8 नवीन बैल आणि 7-8 नवीन खोंड उमाटल्यात. कशामुळे उमाटल्यात? ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होत आहेत तेव्हापासून उमाटल्यात. तर तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान व्हावी? एकदा जोरात सांगा, म्हणजे पदाधिकाऱ्यांना पण कळू द्या. सगळ्यांना वाटतंय ना पश्चिम महाराष्ट्र मर्यादित व्हावी? तर अमोल दादा, सगळेच पदाधिकारी आहेत,
तुम्हाला मनापासून विनंती आहे की आणि आम्ही स्वतः आयोजक आहे सोन्या 50-50 केसरी. आम्ही देखील निर्णय घेतलेला आहे की आमचं मैदान हे आम्ही पहिला बॅनर टाकलाय आमचं मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होईल सोन्या 50-50 केसरी 9 तारखेला ऑगस्टचं मैदान. मला पण वाटतंय की आमच्यातल्या गोरगरीब ड्रायव्हरांना आमची 32 इंची टीव्ही नेवी. मला वाटतंय आमच्यातल्या कुठला तर गोरगरीब सर्वसामान्य बैल मालकाला ते आमची जे 1 लाखाचं बक्षीस आहे ते सर्वसामान्य मालकांनी न्यावं. आज 60 बक्षीस ठेवल्यात. कसा ठेवल्यात की आमच्यातला जो गोरगरीब मालक आहे त्याला कुठेतरी संधी मिळत नव्हती परंतु ही संधी या संघटनेनेच उपलब्ध करून दिली आणि अशीच सेवा कायम घडावी. आणि विलास पैलवान असतील शेवाळे आबा असतील आणि उदयदादा असतील तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की तुम्ही या पदावरती रुजू व्हा आणि तुम्ही जर रुजू होणार नसला तर आम्ही देखील थांबतो. तुम्ही सांगा सर्वसामान्य बैल मालकाला की तुम्ही देखील बैल पळवू नका आम्ही देखील थांबतो. नाही मैदान आम्हीच बंद करतो. जर ही जर पदावी येत नसतील ना तर आम्ही कुठं थांबलेलं बरं आहे. आम्हाला परत जर न्यायच मिळणार नसेल परत जर आम्हाला दाकाड तोंड जर खायचं असतं आणि परत जर डायरेक्ट गाड्यामधनंच पाळणार असलेल्या तर आम्ही बैल पाळून आमचा तरी काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा योग्य ते निर्णय तुम्ही घ्यावा. आता वरिष्ठ आहे आणि माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा. धन्यवाद. जय शिवराय.